वहिनी साहेब आल्या. वहिनी साहेब, आज आपला रवींद्र जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कवी ठरला. नाही म्हणजे उद्या पेपरमध्ये येईलच. येतो मी. या सुनबाई. आमचा सरनोपतांचा वाघ आहे तो. आम्ही जिथं हात लावू तिथं सोनं पिकवतो. मला वाटतं आबा हा कुणा पूर्वजांचा आशीर्वादच असावा किंवा वास्तुपुरुषाचा. खरं आहे. आणि म्हणूनच रवींद्रला पुरस्कार मिळाल्याचं समजल्यावर आम्ही प्रथम दादासाहेबांच्या फोटोला हार घातला. पण आबा, काकासाहेबांनी लग्न नव्हतं केलं? केलं होतं, पण त्यांच्या गळ्यात वेडी बायको बांधली. पार वेडी. नको त्या आठवणी. तो विषय पुन्हा या घरात काढू नका. आबांना त्रास होतो. किती वेळाला सांगायचं? सॉरी. सॉरी म्हटल्याने दुःख कमी होतं का? अभिनंदन. थँक्यू. पुरस्कारासाठी कोणती कविता निवडली आपली? ऐकू दे तरी. कवितेचं नाव आहे घुसळखांब. त्यात कल्पना अशी मांडली होती की प्रत्येक घरामध्ये घुसळखांब असतो. तो साऱ्या घराचा आधार असतो. सारं घर त्याच्या सभोवती उभं असतं. पण दिवस बदलतात, घराचा नकाशा बदलतो, माणसं बदलतात आणि तोच घुसळखांब एका कोपऱ्यामध्ये धूळ खात रडत पडलेला असतो. तू पाहिलायस कधी घुसळखांब? हो, आमच्या घरी होता ना. माझ्या काकी रोज सकाळी त्याला दोर बांधून ताक घुसळायच्या. काकी? तुला आठवतात काकी? हो, छान आठवतात. काका सुद्धा आठवतात. अगं, त्यांनीच तर उभा केला हा सगळा डोलारा. किती सुंदर होते ते दिवस. माझी आई आणि काकी दररोज सकाळी ताक घुसळायच्या आणि त्यांच्या गाण्याच्या तालावर दोर मागे पुढे हलायचे. मला आज सुद्धा आठवतं ते गाणं. वासुकीचा दोर बाई, समिंदराचा डेरा. मुक्ता, आज सगळं कसं स्पष्ट आठवतंय मला. त्या आठवणीमधूनच या कवितेचा जन्म झाला नसेल ना? पुढे काय झालं मग? काकींचं, काकांचं? एकाएकी सगळं वातावरणच बदलून गेलं. रात्री दिवसा घरातून भांडणांचे आवाज येऊ लागले आणि एके दिवशी भर बाजारात ऐन दुपारी काकांचा खून झाला. खून? कुणी केला? रामोशांनी. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात आजारपणात माझी आई सुद्धा गेली. आणि काकी? आईनंतर काकीनं खूप लळा लावला मला. रात्रभर मांडीवर घेऊन अंगाई म्हणायची मला ती. मला म्हणायची, बाळ लवकर मोठा हो आणि त्या रामोशांना शोधून काढ. याच घरात लपलेत ते. शिक्षा कर त्यांना. मग पुढे काय झालं? बस बस मुक्ता, मला या सगळ्या आठवणींचा त्रास होतोय. म्हणून तू कविता करतोस? ज्या काकीने अंगाई गाऊन तुला लहानाचा मोठा केला, त्याचा शोध नाही घेतलास तू. काकांच्या खुन्याला मोकळं सोडलंस तू. हाच फरक आहे रे तुझ्यात आणि माझ्यात. तू स्वप्नात रमतोस आणि मी सत्य शोधते. फार मोठी दरी आहे आपल्या दोघांमध्ये, फार मोठी दरी. असं काय बोलतेस मुक्ता? मुक्ता, उद्या मी पारितोषिक घ्यायला जाणार आहे. तू पण चल, बरं वाटेल तुला. नाही, शब्दांच्या फुग्यांवर आता विश्वास नाहीये माझा. गुंड्या आहे ना तुझ्या सोबतीला? उद्या शेतावर लवकर जायचंय मला. सुनबाई, आज लवकर निघालात माळ्यावर? तसं नाही हो. आईचा फोन आला होता काल रात्री. 4 दिवस माहेरी जावं म्हणते. मळ्यातली सगळी कामं पण आटपायची म्हणून लवकर निघाले. या या, पण लवकर घरी परत या. नवऱ्याला एकटं वाटतं. अहो, कविता करून करून किती करणार? ते पण खरंच म्हणा. येईन, लवकर येईन मी. याला म्हणतात वक्तशीरपणा. नाहीतर इथं बघा, आत्ता सूर्य उगवतोय. आणि काय कविराज, तुमचा कुठं दौरा? आबा, जिल्ह्याला चाललोय कवी संमेलनाचा पुरस्कार घ्यायला. अहो भाऊजी, तुम्ही जाताच आहात तर जाता जाता मला माहेरी सोडून जा ना. अहो
जाऊ ना. बरं जावा जावा. आबा हं, मी सुद्धा मळ्यावर चक्कर टाकून येतो. बर. नाही म्हणजे तिथं काय चाललंय बघायला पाहिजे. हा. जबाबदारीचं काम आहे बाबा. हं. येतो बर का. अच्छा. झालं झालं हळू झालं बघा. मालकीनबाई अहो बघा तरी ढाकल्या सुनबाई आल्यात. कमळे नको, अगं मारेल तुम्हाला. जायला सांग. आवाज घाबरू नका साहेब. नको मारू नको. नाही मी नाही देणार सही. तो मान सही कर. बाजू नको नको करतेस का देव. नको बाजू नको. सासूबाई मी तुम्हाला बरं करायला आली. घाबरू नका. मी तुमच्या रवी बाळाची बायको. आठवतं तुम्हाला? रवी बाळ, माझा रवी बाळ. माझ्या रवी बाळाला मारलं त्यांनी आणि यांना पण मारलं आणि रामुशाने घराचा ताबा घेतला. असं रडायचं नाही. मी आहे ना. पुसा बघू डोळे. तू गोड बोलून माझ्याकडून सह्या घ्यायला आलीस ना. पण मी सह्या देणारच नाही. मग बसा. सासूबाई असं हसायचं नाही. हे बघितलंस कसं चटके दिलेत मला. हे बघ आणि शांत व्हा. मी चहा आणलाय तुम्हाला. सासूबाई सावकाश. सुनबाई अगं किती माया आहे का तुझ्या हातात. पण मला भूक लागलाय का. मी आणले तुमच्यासाठी खायला. देते. वहिनी साहेब मळ्याकडे जायला पाहिजे. हवं कोणीतरी बघितलं म्हणजे. तू हो पुढे. मी काकीना खायला देऊन आलेच. वैजी ला 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 ला. हे कमळे. अगं मी माझ्या पद्धतीनं सह्या घेतो म्हटलं तर घेऊ दिल्या नाहीस. तुझ्या पद्धतीनं देतो म्हटलं दिल्या नाहीस. आता केव्हा घेणार सांग. अव करतो की जरा दमन घाई कशा पायी. अव जरा त्यांच्या कलानी घ्या. नाही मी म्हणतो तू माझे काम केलंस ना तर तुला सोन्याचं तोडं घालीन. हा गो खरं करतो तुझ्या करतो. गळ्या शपथ. कमळे? माझी कोंबडी तू आलो माझी. वहिनी आले वहिनी. हे तू आईला. मुर्दा बसवला तुझा. सोन्याचं तोडं घालतो या. काय एवढ्या मोठ्या घरात तू एकटी आहेस. म्हणलं घाबरली अशी. आपण जावं तुझ्याकडे. ये तुला काय हवंय का मी देतो. हे बघा हे माझं घर आहे. मला काय हवं काय नको ते मी बघेन. तुम्ही निघा बघू. मी कुठे म्हंटल बाय माझे एकट्याचं घर आहे. आपल्या हे दोघांचं. बघा मी आवाज कयाला आरडाओरड करतेस. तुम्ही निघा इथून. मी काही सहज आलो होतो. म्हणलं आपण विचारावं तुला. तुम्ही इथून चालते व्हा. मी सहज आलो होतो. रवींद्र नाही म्हटलं यावं. तुझ्या पापाचे घडे भरलेत आता. काकीना दिलेल्या त्रासाचं प्रायश्चित्त तुला भोगायलाच लागेल. मीच धडा शिकवेन तुला. दवाखान्यात घेऊन जाते मी तुम्हाला. लवकर बऱ्या व्हाल तुम्ही. हे बघ कमळे मी यांना घेऊन जाते. वय पण त्या इथे तसंच वागायचं. वयजी रोज जेवण आणतेस ना तसंच आणत जा. घाबरणार नाहीस ना तू. अव तुम्ही काय बी काळजी करू नका. मी भैयाकडे पण बघून घेतो आणि मयाकडे पण लक्ष ठेवतो. हा चला.
हे बघ, मी आई बाबांकडे सोडून लगेच येते. वयजी. पण सांभाळून घ्या सगळं. वय. चला. किती गुणाची पोर आहेस का तू? स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवणारी लक्ष्मी ग तू. ए बायानो, अगं चला चला, न्यारी करायला चला. काकी, तुम्हाला काही झालेलं नाही. फक्त थोड्याशा तुम्ही घाबरला होतात इतकंच. आता ही गोळी घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम बरं वाटेल. ये ग गवराबाई, एवढं जेवून जाई. आता काय करू बाई शंकराला, जोडवी लिहायला उशीर झाला. ये ग गवराबाई, ते घुसळणीचं गाणं म्हणा ना. अगं मी, आता काय करू मला बाई कुठलं आठवणार? शंकराला, किती वर्ष जोडवी लिहायला झाली. उशीर मी करू सुरुवात, झाला. मग आठवेल. वासुकीचा दोर बाई, समिंदराचा डेरा, 14 रत्न उफाळले, अमृत आलं खरा, देवरा कुसानंदल, समुंदराचा डेरा. अगं, बघता बघता सगळं गाणं आठवलं की. याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालात. तुझ्यामुळं पोरी, तुझ्यामुळं. आपले प्रयत्न आणि दुर्गा मातेची कृपा. वहिनी साहेब, थोरला वहिनी. येऊ देत, मी बघते. मोठ्या बाई, काय क्यूट दिसताय. आणि हे काय? म्हटलं आज आपणही पूजा करावी, तेवढंच पुण्य पदरात. आणि या कोण? त्या आपल्या सासूबाई, काकी साहेब. काय वेड लागलं काय तुला? ह्या त्या वेड्या काकी? काकी वेड्या नव्हत्या. वेड केलं होतं त्यांना. भाजलं, मारलं, उपाशी ठेवलं, खून केला नवऱ्याचा त्यांच्या. कशासाठी आणि कुणी? इस्टेटीच्या लोभानं. स्टॅम्प पेपर्सवर सह्या केल्या नाहीत म्हणून काकींचा छळ केला, काकांचा खून केला. कुणी केला? हिम्मत आहे ऐकायची? ऐका मग, भैयानं नाही, ज्याला तुम्ही देव मानता त्या तुमच्या नवऱ्यानं नाही. खोटं बोलतेस तू. माझ्या नवऱ्यावर खोटा आळ घेतेस. विचारा ना त्यांना, समोरच आहेत त्या. मोठ्या बाई असं संताप करू नका. आपण दोघी म्हणून काकींना घरी नेऊ, सगळं काही ठीक होईल. निदान कुंकू तरी लावून जा. सुनबाई, मर्यादा विसरलात तुम्ही. घाला रे साखळ्या. नाही घालणार. का? रक्तानं माखल्या आहेत त्या. थोरल्या काकांच्या खुनाची साक्ष आहेत त्या. खून कोणी केला? नाही, शहाणी झाले मी. तुम्ही खुनी आहात. थोरल्या काकांचा खून तुम्ही केलाय. काकींना छळून छळून वेड तुम्ही केलंय. मी बघून आले काकींना. मुक्तानं बरं केलंय त्यांना. वेड्यासारखं काहीतरी बरळू नकोस, नाही तर घरातून कायमची हाकलून देईन तुला. नाहीतरी राहायचंय कुणाला इथं? काय ऐकतो मी हे? भैया, तू रामोशी घातलेस दादांवर, वेड गेलंस त्या माऊलीला, त्यापेक्षा मेला का नाहीस? भगवंतराव, तुमचं राज्य संपलं. बाप म्हणून मी आजवर गप्प राहिलो, नाहीतर काकांच्या वाटेनं तुम्हाला कधीच पाठवलं असतं. भैया, ओरडू नका, नाहीतर तुमचा आवाज मला कायमचा बंद करावा लागेल. कुणाकुणाचे आवाज बंद करणार आहात? मळ्यातल्या सगळ्या कामगारांना काकांच्या खुनाबद्दल, काकींच्या वेडेपणाबद्दल सगळं माहिती झाले. आणि काकी तर आता पूर्णपणे बऱ्या झाल्यात.
मग गावात काय प्रतिष्ठा होणार आहे आता तुमची? आणि मोठ्या बाईना पोरी, एक वेळ तू मोडलीस तरी चालेल, पण या सोन साखळीचा मान मोडू नको. मोठ्या बाई, डाव सोडून असं पळून का गेलात? ही परंपरा जपून सुद्धा हे आव्हान पेललं असतं तर काकींसाठी आता ही लढाई मी लढेन. सुनबाई, तू एकटी नाहीयेस, मी सुद्धा तुझ्या पाठीशी आहे.